नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण ऊस पिकातील संरक्षणाबद्दल जाणून घेऊया. कीड व रोग व्यवस्थापन जे उत्पादन कमी करतात आणि गाळपातील साखरेचे प्रमाण घटवतात. ऊसाच्या प्रमुख किडी या आहेत. पहिला, अर्ली शूट बोरर हे पिकाच्या लहान कोंबांवर हल्ला करून डेड हार्ट तयार करते. दुसरे कीड, इंटरनोड बोरर, हे ऊसाच्या खोडाला इजा करून रसाची गुणवत्ता कमी करते. तिसरे कीड, रूट बोरर आणि टॉप शूट बोरर, हे पिकाची वाढ खुंटवतात. चौथे कीड, पांढरी अळी आणि उधई, हे मुळांवर हल्ला करून ऊसाचे रोप कोरडे पाडतात. या सर्व किडीवर वेळेवर नियंत्रण न घेतल्यास 20 ते 30% पर्यंत उत्पादनात घट होऊ शकते. यानंतर ऊस पिकातील प्रमुख रोग पुढील प्रमाणे आहेत. पहिला रोग, लाल कुज, हा सर्वात धोकादायक रोग. खोडाच्या आतील भागात लाल ठिपके दिसतात. दुसरा रोग, स्मार्ट, पिकावर काळ्या चाबुकासारख्या वाढी दिसतात. तिसरा रोग, करपणे, झाड कोमजून वाढ खुंटते. आणि चौथे, गवताळ कोंब रोग, यात कोंब बारीक व गवतासारखे दिसतात. ही सर्व रोग झपाट्याने पसरून पूर्ण शेत नष्ट करू शकतात. ऊस पिकाचे रक्षण करण्यासाठी पुढील उपाय वापरा. नेहमी रोगमुक्त बी वापरा. कृषी संशोधन संस्थांनी सुचवलेल्या रोगप्रतिकारक व सहनशील वाणांची लागवड करा. योग्य पीक फेरपालट करा व सलग ऊसाची लागवड टाळा. बोरर किडीसाठी शिफारस केलेली कीटकनाशके वापरणे. रेड रॉट व स्मट लागलेले झुडूप तत्काळ उपटून जाळा. लागवडीपूर्वी ऊसाच्या बीवरती योग्य बुरशीनाशकाची प्रक्रिया करा. सर्वोत्तम परिणाम एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनातून मिळतात आणि जैविक व रासायनिक पद्धतींचा एकत्रित वापर करून होतो. यामुळे खर्च कमी होतो आणि आरोग्यदायी ऊसाचे उत्पादन जास्त मिळते. म्हणून शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी पीक संरक्षण करणे हे फायदेशीर ऊस शेतीचे रहस्य आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसाची तोडणी व तोडणीनंतरची हाताळणी याबद्दल जाणून घेऊ. नियमित ऊस शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी प्लॅनेट आय फार्म AI चॅनेलला फॉलो करा.